सो नमस्कार मंडळी. हा जो माझ्या मागचा पसारा दिसतोय त्याला तुम्ही इग्नोर करा, कारण की बाहेर पडतोय खूप जास्त जोरात पाऊस आणि बाहेर कपडे वाळत घालायला जागा नाही आहे. त्यामुळं आम्ही हा घरामध्ये जुगाड लावलेला आहे, बिकॉज वी आर अ इंडियन फॅमिली. सो आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळीकडे पसाराच दिसणार आहे, कारण की आज आमच्या या घरामध्ये जो अस्तव्यस्त पसारा आहे त्याला आम्ही शिस्त पद्धतीने लावायचं आहे. सो मी विचार केला की तुमच्यासोबत पण हा माझा आजचा एक डे तुमच्यासोबत मी शेअर करावा, त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवते. सो आपण सगळा अस्तव्यस्त पसारा सगळं शिस्त पद्धतीने लावूयात. आणि इतके दिवस माझे व्लॉग आले नाही त्यासाठी रिअली व्हेरी सॉरी, बिकॉज मला अभ्यासाला टाईम नव्हता भेटत. त्यामुळे मी थोडं एक ब्रेक घेतला होता, तेव्हा थोडंसं बंद केलं होतं व्लॉग वगैरे काढणं. बट आता मी रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न करते. लवकर तुम्हाला नवीन व्लॉग बघायला भेटतील आणि त्याची सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा सगळा मी पसारा इथे काढून ठेवलेला आहे. तो पहिला पसारा ह्या कोपऱ्यामध्ये होता आणि तो मी इथं काढलेला आहे. आणि मी विचार करते की हा जो बेड आहे तो ह्या बाजूला घ्यावं, त्यामुळं आपला एक स्टडी कॉर्नर बनवायचा विचार चालला आहे आणि आपण इथं बसून स्टडी करणार आहे. सो आपण सगळे हे पटापट ही रूम आवरून घेऊया. हा टेबल जो दिसतोय तो मी इकडे आणणार आहे. गाईज हा सिलेंडर पूर्ण भरलेला आहे, बघू शकता तुम्ही. रूम मेकओव्हर करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते, खूप मेहनत लागते. मी इथला पसारा काढून हे सगळं झाडून पुसून घेतलं होतं. सो आता आपण हा बेड इथे शिफ्ट करूयात. हा बेड शिफ्ट करण्याच्या शुभ कार्यामध्ये माझी मम्मी हेल्प करणार आहे. मम्मी हाय कर. हाय. सो सगळ्यात पहिला आपण गोल्याला ह्या गोल्याला तिकडे ठेवूया आणि महाराजांना पण कुठेतरी नीट जागी ठेवूया आपण. सिट डाऊन. महाराजांची मूर्ती उचलो. रुको जरा सबर करो. सगळ्यात पहिला हा पसारा काढून घेऊ. तोपर्यंत टेम्पररी आपण इथं ठेवू महाराजांच्या मूर्तीला. मग त्यानंतर नीट परत सगळं स्वच्छ वगैरे करून मग नंतर ठेवू. हा सोफा कम बेड आहे, त्यामुळे इथे 2 पार्टिशन होतात. एक पार्टिशन मी माझ्यासाठी घेते बसायला. गाईज हे हलकं नाहीये, खूप जास्त जड आहे, पूर्ण मेहनत लागते माझी. हे प्रभू.
हो गाईज, मी एवढी मेहनत केली, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. आता ह्याच्यावर आपण गादी टाकूया आणि त्यानंतर त्याच्यावर टाकूया त्याचे बेडशीट. कहाँ से आते हैं ये? मस्त असा सुंदर दिसतंय. गाईज, मी ते ठेवलेलं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? मला तर एकदम मस्त वाटतंय. आता ह्याच्यावर टाइम झालाय की बेडशीट टाकण्याची. मम्मा मला बेडशीट दे ना. गाईज, ही बेडशीट आता मी ह्याच्यावर असं असं एकदम मस्त आता हे बेडशीट आपण ह्याच्यावर टाकून घेऊया. One, two, three, start. आणि आता ह्या गोल्याला आपण इथं बसूया. घरात सगळ्यात जास्त बसायला कोणी जागा घेत असेल तर हा घेतो. ह्याच्या एकट्यासाठी अख्खा बेड पण कमी पडतो, इतकी जास्त जागा घेतो. हाय करो हाय. आता बघा हा तुम्हाला कसं हाय करून. हॅलो, प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. हॅलो हॅलो. काही लोकांची थोडीशी इथं जी पुस्तकं ठेवलेली होती माझ्या वह्या पुस्तका, ते पण अस्ताव्यस्त झालेले, आपण त्याला पण नीट करू. तुमच्यासोबत पण असं होतं का? तुम्ही नेहमी नाही का असं सजवून वगैरे ठेवता, एकदम नीट शिस्त पद्धतीने ठेवता, परत ते 2 दिवसानंतर तसंच होऊन बसतं, परत तुम्ही नीट करता, मग ते परत तसंच होतं, त्यामुळं करूशीच नाही वाटत. बट आता मी करते. आणि तुम्ही सुद्धा तुमचं जे कोणतं स्टडीचं असेल किंवा इव्हन आपल्या घरातलं कोणतंही असेल ते आपल्या शिस्त पद्धतीने असं नीट ठेवावं. व्हिडिओ या ठिकाणी एंड करण्याची. कसं वाटलं तुम्हाला माझा हा मेकओव्हरचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओ बघता बट व्हिडिओला लाईकच करत नाही, तुम्ही लाईक करा आणि कमेंट करत चला. जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा खूप भारी वाटतं मला आणि एक मोटिवेट फील होतं. आणि तुम्हाला कशा कशा टाईपचे व्हिडिओ बघायचे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे तुमच्यासाठी मी ते व्हिडिओ हजर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि त्या व्हिडिओची सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.